नमस्कार. मी बजरंग आरकुले. आराधना ग्लोबल सर्व्हिसेसच्या ट्रेनिंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला ट्रेनिंगचा टॉपिक आहे TEC कोर्स, ज्याला आपण टेलिसेंटर एंटरप्रेन्योरशिप कोर्स असं सुद्धा म्हणू शकतो. TEC हा कोर्स CSE या कंपनीनंच लॉन्च केलेला आहे. CSE या कंपनीचा उद्देश TEC हा कोर्स लॉन्च करण्याचा असा आहे की यापूर्वीचा इतिहासामध्ये बऱ्याचशा युवकांनी युवतींनी CSE काढलेला आहे. त्यांचा उद्देश असा होता की आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये आपण CSE च्या माध्यमातून मल्टी सर्व्हिसेस किंवा डिजिटल सर्व्हिसेस आपण एखादं दुकान टाकू आणि लोकांना सेवा देऊ. त्यांनी ID पण काढला आणि दुकान सुरू केल्याच्या नंतर पण दुकान चालवायला कशा पद्धतीने पाहिजे हे माहीतच नाही त्यांना. म्हणजे त्यांना ऑनलाईन सर्व्हिसेस कशा पद्धतीनं चालवायच्या तेही माहीत नाही, इंटरनेटच्या बाबतीमध्ये माहिती नाही आहे, फायनान्सच्या बाबतीमध्ये माहिती नाही आणि त्यांच्या नंतर बिझनेस ठप्प पडला. हे CSE या कंपनीला रिअलायझेशन झालं. मग CSEनं असं ठरवलं की आपण CSE त्यांनाच देऊ की ज्यांना स्वतःला उद्योजक व्हायचं आहे आणि उद्योजकाच्या क्वालिटी ज्यांना स्वतःमध्ये अंगीकारायच्या आहेत. मग त्यांनी TEC हा कोर्स असा लॉन्च केला आहे की ज्यामध्ये बिझनेसशी रिलेटेड बिझनेसशी संबंधित जे काही वेगवेगळे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जसं की आपण असं म्हणू फायनान्स हा विषय पण महत्त्वाचा आहे, तो TEC कोर्समध्ये इन्क्लूड आहे. तसंच बिझनेस मॅनर्स आणि एटिकेट्स ते सुद्धा यामध्ये इन्क्लूड आहेत. तुम्ही निर्णय कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे ते मध्ये सुद्धा इन्क्लूड आहे. आलेल्या कस्टमरला तुम्ही सर्व्हिस कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्यामध्ये सुद्धा आहे. त्याच पद्धतीनं डिजिटल मार्केटिंग आहे, इंटरनेट आहे, कॉम्प्युटर आहे, असे भरपूर टॉपिक्स त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग CSE असं म्हणते की TEC या कोर्सला तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर त्यामध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसचा तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला किती समजलं आहे, किती आकलन झालं आहे ते समजून घेण्यासाठी तुम्ही त्यात जे मॉड्यूल दिलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज काही प्रश्न दिलेले ते प्रश्नाची उत्तरं तुम्ही सोडवा आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन एक्झाम द्या. आणि जर का तुम्ही ऑनलाईन एक्झाम जर का पास झालात तरच मग तुम्हाला CSE रजिस्ट्रेशन करता येईल. त्याची अट अशी आहे की TECचं पास झाल्याच्या नंतर जे सर्टिफिकेट येतं त्या सर्टिफिकेटवरचा कोड आपल्याला CSE रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकावं लागतं. मगच आपली CSE रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यामुळं आपल्याला TEC ह्या कोर्सच्या बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर आज मी ह्या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो TECच्या बद्दलची पुढची माहिती. आता बघा आपण या स्क्रीनवर आलेलो आहोत. आपल्याला TECच्या वेबसाईटवर जायचं आहे. इथे मी मोझिला फायरफॉक्सवर इथे आलो. मोझिला फायरफॉक्सवर इथे आल्याच्या नंतर क्लिक करेल. क्लिक केल्याच्या नंतर इथे ॲड्रेस बार दिसतोय तुम्हाला. ॲड्रेस बारवर मी इथे क्लिक करेल. ॲड्रेस बारवर इथे सर्च करेल TEC सर्टिफिकेट किंवा TEC रजिस्ट्रेशन, तुम्ही काहीही सर्च करू शकता. गुगल ॲड्रेस बारवर सर्च केल्याच्या नंतर इथे तुमच्यासमोर सर्वात पहिली वेबसाईट येईल टेलिसेंटर एंटरप्रेन्योर कोर्स. ह्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. कंसामध्ये TEC पण आलेला आहे. मी इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. हे वेगवेगळे टॅब आहेत जे की TECच्या बाबतीत माहिती देतात. इथे तुम्हाला TEC टेलिसेंटर एंटरप्रेन्योर कोर्स असं नाव दिसेल. इथे CSEचा लोगोच तुम्हाला फ्रंट पेजवर दिसेल. याचाच अर्थ किंवा इथे cesentrepreneur.in हे URL पण तुम्हाला दिसतंय. याचाच अर्थ तो आपल्याला लक्षात येतोय की CSE या कंपनीचा TEC हा कोर्स आहे. आता आपल्याला आपण पुढे जाऊ. आपल्याला ह्या कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग इन विथ अस इथं उजव्या बाजूला खालच्या साईडला इथे मी क्लिक करेल. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर या पद्धतीचे 3 ऑप्शन येतील. लॉग इन विथ CSE कनेक्ट हे ऑप्शन ज्याच्यासाठी आहे की ज्याचा ऑलरेडी CSE ID निघलेला आहे त्याने इथे क्लिक केल्याच्या नंतर त्याला डायरेक्टली इथे लॉग इन होता येतं. पण जे कोणी फ्रेश युजर्स असतील ज्यांना नवीन CSE ID काढायचा आहे त्यांच्यासाठी 2 ऑप्शन आहेत. सर्वात पहिला ऑप्शन आहे रजिस्टर. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रजिस्टर इथे क्लिक करू शकतात. क्लिक केल्याच्या नंतर आपण म्हणजे आराधना ग्लोबल सर्व्हिसेस आम्ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करून देऊ तुम्हाला. इथे रजिस्टरला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक इथे रजिस्ट्रेशनची काही नियम अटी येतात की एक्झॅक्ट डिटेल्स भरणं आवश्यक आहे तुम्ही डॉक्युमेंट्सवरचे. आणि इथे पहा रजिस्ट्रेशनचा फॉर्म येतो. तुमचं आधारवरचं असलेलं नाव, ईमेल ॲड्रेस, तुमचं स्टेट, जेंडर हे सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. सर्व डिटेल्स भरल्याच्या नंतर आय ॲग्रीला क्लिक करून सबमिटला जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला पेमेंट गेटवेवर नेलं जाईल. पेमेंट गेटवेवर यामुळं की
ह्या कोर्सची फीस 1479 रुपये तुम्हाला भरावं लागेल, जी फीस CSC ला जाते. CSC हा कोर्स फ्रीमध्ये रजिस्ट्रेशनची सुविधा दिलेली नाही आहे. तुम्ही सबमिटला क्लिक केल्याच्यानंतर 1479 रुपये तुम्हाला फीस पेड करावं लागेल, मगच तुमचं रजिस्ट्रेशन होईल. आणि जेव्हा रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर त्या युजरच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक ID आणि पासवर्ड जातो. ID आणि पासवर्ड तोच आहे की जो ह्या CSC कोर्समध्ये तुम्हाला लॉग इन करताना उपयोगी होऊ शकतो. आता मी एक सॅम्पल म्हणून इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस केलं, आपण फीस पण पेड केली. सॅम्पल म्हणून एक आपण कॅन्डिडेटचं लॉग इन करून दाखवलं मी तुम्हाला, युजर ID आणि पासवर्ड. इथे होमला मी क्लिक करेल पुन्हा लॉग इन करण्यासाठी. लॉग इन विथ असला पुन्हा क्लिक करेल आणि इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इनला मी इथे क्लिक केल्याच्या नंतर एका कॅन्डिडेटचं आपण लॉग इन करून दाखवतो तुम्हाला. इथे मी TEC ID टाकेल. TEC कॅन्डिडेटचा TEC ID पूर्ण टाकतो 2970778602 आणि त्याचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड पण इथे मी टाकून देईल 800131 आणि नंतर तुम्हाला माहिती आहे ॲज युजल लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर या पद्धतीची एक विंडो ओपन होईल. हा युजर नेम इथं आलेला आहे, त्यांचं नाव इथे येईल, कॅन्डिडेटचं जे काय आहे त्याची क्रिएटेड डेट, त्याची लँग्वेज इथे ऑप्शन तुम्हाला येतात. आता इथे जर का तुम्हाला काही लर्निंग करायचं असतील तर लर्निंगला इथे तुम्ही क्लिक करू शकतात. ठीक आहे, इथे लर्निंगचं ऑप्शन आहे. इथे बघा, हे तुम्हाला सर्व मटेरियल दिलेले आहेत. हे सर्व PDFs आहेत. हे सर्व PDF तुम्हाला स्टडी करावं लागतील सर्वच्या सर्व. इथे बघा वेगवेगळे टॉपिक्स, एंटरप्रिन्योरशिप किंवा लॉंग टर्म ओरिएंटेशन असेल किंवा ज्याला आपण कॉस्ट स्ट्रक्चर म्हणू, हे वेगवेगळे टॉपिक्स दिलेले आहेत. तुम्ही हे सर्व PDF मटेरियल स्टडी करू शकतात किंवा तुम्हाला व्हिडिओच्या द्वारे जरी स्टडी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही इथे स्टडी करू शकतात या पद्धतीने. या पद्धतीचं तुम्हाला अगोदर हे स्टडी मटेरियल आहे. स्टडी मटेरियलला तुम्ही सर्व स्टडी केल्याच्या नंतर जर का आता तुम्हाला मॉड्यूल सोडावं लागतील तर हे कॅन्डिडेट आहे पाहायचे, हे प्रत्येक टॉपिकवरचे मॉड्यूल आहेत. आपण हे ऑलरेडी सोडवलेले आहेत. आता यांना टॉपिक बघा, एंटरप्रिन्योरशिप हा टॉपिक 10 पैकी 7 मार्क पडलेत, मार्क ऑफ 10. इथे ज्यावेळेस नवीन युजर असतो इथे काहीच नसते, इथे मार्क्स नसतात कारण त्याची परीक्षा आपण दिलेली नसते. पण या कॅन्डिडेटची परीक्षा दिलेली त्यामुळे इथे इतके एवढे मार्क आलेले आहेत. आणि ज्यावेळेस टेक अ टेस्टला आपण इथे क्लिक करू त्यानंतर त्याची ऑनलाईन एक्झाम सुरू होते. ऑनलाईन एक्झाम म्हणजे कशा पद्धतीनं की वेब कॅमेरा त्याच्या लॅपटॉपला PCला पाहिजे, दिल्लीमध्ये बसलेले एक प्रॉक्टर ज्याला आपण एक्झामिनर म्हणतो ते असतात आणि प्रश्नोत्तरं सुरू राहतात. तुम्हाला इकडे तिकडे पाहता येत नाही किंवा पाठीमागून आवाज पण आला किंवा इकडे तिकडे जरी पाहिलं किंवा तुमचे प्रश्नोत्तर चुकले तर तुम्ही पूर्णपणे फेल होता. फेल झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा 1479 रुपये भरावं लागतील, रजिस्ट्रेशन करावं लागेल. पण हे पास झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ठीक आहे. आता इथे ज्यावेळेस हे टेक अ टेस्टला तुम्ही क्लिक करताल, टेक अ टेस्टला क्लिक केल्याच्या नंतर जर का तुम्ही पास झालात, पास झाल्याच्या नंतर इथे आपल्याला इथे टेक अ टेस्ट ऑप्शन होतं. हे त्या कॅन्डिडेटचं पहा, हे डाउनलोड सर्टिफिकेट, हे याचं सर्टिफिकेट आलेलं आहे. ज्यावेळेस एक्झाम देण्याच्या अगोदर इथे डाउनलोड, इथे सर्टिफिकेट नसते, इथे टेक अ टेस्टचा ऑप्शन असतो. पण इथे सर्टिफिकेट आल्यामुळे मी इथे क्लिक करेल. जो कॅन्डिडेट पास होतो त्याचं सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिसतं मी तुम्हाला दाखवतो. इथे क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीने हे पहा, हे कॅन्डिडेटचं नाव, त्यांचं डिस्ट्रिक्ट, त्यांचा हा फोटो आणि हा त्याचा TEC ID आलेला आहे. या पद्धतीनं सर्वांचं सर्टिफिकेट दिसत असतं. तर या पद्धतीचा हा कोर्स आहे. आपल्या रजिस्ट्रेशनची या पद्धतीनं मी तुम्हाला TEC हे कोर्स कुणी लॉन्च केलेला आहे ते पण सांगितलं आहे. TEC रजिस्ट्रेशन करणं का कंपल्सरी आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. TECची फीस, त्याची प्रोसेस, त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायला पाहिजे, लॉग इन कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याचं सर्टिफिकेट कशा पद्धतीने दिसतं हे सर्व इथे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपला उद्देश हाच आहे की TEC ह्या कोर्सची जुजबी माहिती आपल्याला ह्या सेशनच्या माध्यमातून कळली पाहिजे. आपला हा पूर्ण लॉग इन आपलं काम झाल्याच्या नंतर इथे आपण लॉगआउटला क्लिक करू. लॉगआउटला क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे बाहेर पडू. हे TECचं वेबसाईटचं इंटरफेस आहे. आजच्या ह्या टॉपिकमध्ये फक्त आपल्याला TEC ह्या कोर्सच्या बद्दलच माहिती शिकायची होती. पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.